वेलकम टू द डे 7 ऑफ मॅजिक प्रॅक्टिस. आजच्या प्रॅक्टिसचं नाव आहे द मॅजिकल वे टू आउट ऑफ द निगेटिव्हिटी. तर आजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी आपली निगेटिव्हिटी आहे त्यातून बाहेर पडायचं आहे. तर याच्या आधी मी एक तुम्हाला छोटासा रिकॅप देते, म्हणजे आधी काय आपण प्रॅक्टिसेस केल्यात तर त्या प्रॅक्टिसेस आपल्याला कंटिन्यू ठेवायच्यात 21 दिवसासाठी. सपोज तुम्ही फर्स्ट डेची जी काउंट युअर ब्लेसिंग ही प्रॅक्टिस केली तर ती 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंत रिपिटेशनमध्ये म्हणजे रोज ती करायची. सेकंड होती मॅजिक रॉक. तर मॅजिक रॉकची पण आपल्याला प्रॅक्टिस रोज करायची. सेकंड डे पासून 20 डे 2 डे पर्यंत म्हणजे 21 डेज होतात. जर आजची 7 डेची प्रॅक्टिस आहे तर 7 डेची नेक्स्ट 21 डेज कंटिन्यू करायची. आणि काय होतं, आपल्याला त्या पॉझिटिव्हिटीवर ग्रेटफुलनेसची सवय लागते. ती एक आपल्या आतमध्ये सवय क्रिएट होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं की जी काही आपण प्रॅक्टिस करतोय, आज करतोय, ती पुढचे 21 दिवस करायची आहे. तर असं हे आपलं. आणि दररोज आपल्याला 10 ब्लेसिंग तर आपल्या काउंट करायच्याच आहेत. आणि झोपताना मॅजिक रॉकची प्रॅक्टिस करायची आहे. झोपताना मॅजिक रॉक हातामध्ये घ्यायचा आहे आणि ज्या काही 3 किंवा 5 ज्या काही छान गोष्टी तुमच्या आयुष्यात दिवसभरात घडल्यात त्याच्याबद्दल आपल्याला ग्रेटफुल व्हायचंय. तर आजचं आहे द मॅजिकल वे टू आउट द फ्रॉम निगेटिव्हिटी. त्या प्रॅक्टिसमध्ये काय करायचंय, तुमच्या आयुष्यामध्ये सध्या किंवा आहे म्हणजे सध्या एक परिस्थिती आहे ज्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे किंवा थोडीफार निगेटिव्हिटी आहे, तर त्याबद्दल आपल्याला ग्रेटफुल व्हायचंय. सपोज ते तुमच्या कामाबद्दल असेल किंवा काही रिलेशनशिप बद्दल असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला काही पॉझिटिव्ह गोष्टी शोधायच्यात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही निगेटिव्ह असतं, पण निगेटिव्ह मध्ये पण आपल्याला पॉझिटिव्ह शोधता आलं पाहिजे. तर निगेटिव्हिटीचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज एखाद्या व्यक्तीकडे जॉब नाहीये किंवा त्याचा जॉब गेलाय किंवा तो जॉबसाठी सर्च करतोय, तर त्यांनी कसं लिहायचं, थँक्यू थँक्यू, आय एम रिअली ग्रेटफुल फॉर, आय हॅव अ टाइम, माझ्याकडे वेळ आहे, मी खूप ग्रेटफुल आहे, माझ्याकडे वेळ आहे, मी फॅमिली सोबत टाइम घालवू शकतो. हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जरी त्याच्याकडे जॉब नसलं तरी त्याच्याकडे फॅमिलीला देण्यासाठी टाइम तरी आहे ना. तर असं. किंवा त्यांनी एखाद्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जातोय, अप्लाय करतोय, पण त्याला काही हे होत नाहीये, म्हणजे त्याचं जॉब लागत नाहीये, पण त्यातून तो काहीतरी शिकतोय. तर त्याचं एक इंटरव्ह्यू रिलेटेड त्याचं स्किल इम्प्रूव्ह होतंय, तो शिकतोय, म्हणजे त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह तरी होतंय ना, तो ॲटलीस्ट शिकतोय तरी. तर प्रत्येक गोष्टीत काहीतरी पॉझिटिव्ह असतं. अशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यात एक सिच्युएशन कोणतीही घ्यायची, रिलेशनशिप असो, जॉब रिलेटेड असो, काही काही पण असो, त्या सिच्युएशनबद्दल आपल्याला 10 पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स लिहायच्या. हे आजचा टास्क आहे. आणि सगळ्यात शेवटी ज्या 10 ब्लेसिंग लिहून झाल्या ना त्याच्या लास्टला लिहायचं, थँक्यू 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 फॉर दिस परफेक्ट रिझोल्युशन. तर हे छानपैकी मला एक रिझोल्युशन दिलं, त्याच्याबद्दल थँक्यू 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 असं लिहायचं. आणि झोपताना मॅजिक रॉक ची प्रॅक्टिस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.